आतापर्यंत आपण सगळे प्रोडक्ट समजून घेतले. आता आपल्याला काय शिकायचं त्याचं कॉम्बिनेशन. बरोबर आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की कॉम्बिनेशन करताना एससीटी आणि वैदिक याचं कॉम्बिनेशन होणार आहे आणि एससीटी आणि वैदिक याचं पण कॉम्बिनेशन असणार आहे. तर याच्यामध्ये इन जनरल आपण काय करणार आहोत मिक्स कॉम्बिनेशन घेणार आहोत. राईट. आपण सुरुवात करूया या ठिकाणी एससीटी वैदिक शेड्यूल अपडेशन. आपण काय अपडेट केलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी असेल किंवा सगळे डिस्ट्रीब्युटर्स असतील त्यांनी काय अपडेट केलं पाहिजे. अरे विचार करतोय शेतकरी काय विचार पडलाय बरं या मित्राला. पहिला जरा प्रश्न पडलाय एससीटी न वापरता आपण डायरेक्ट वैदिक तंत्रज्ञान वापरलं तर काय प्रॉब्लेम. तुम्हाला काय वाटतं. नाही वापरू शकत. का नाही वापरू शकत. सगळ्यात अगोदर जी काही नापीक झालेली जमीन आहे ती आपल्याला उपजाऊ बनवायची एससीटीने. त्यानंतर मग वैदिकने जे काही बदल आपण रासायनिकांनी नाही भरून आणू शकत ते वैदिकने आणायचे. बरोबर आहे. एकदम बरोबर. आपण एक सकाळी शिकलोय काय की एससीटी वैदिक एससीटी म्हणजे काय गाडी आणि वैदिक म्हणजे काय. तुम्ही नुसते गाडी घेऊन पळणार आहे का लुटीत का डोक्यावर घेऊन नाही. बरं ठीक आहे तुमच्या नुसतं पेट्रोल आहे तुम्ही पिऊन पळणार आहे का. हा नाही पळू शकतो का आपण. हा डॉक्टर का पळू शकतो. बरोबर आहे. आपण जर ते पेट्रोल गाडीत टाकलं तर गाडी पण पळेल आपण पण त्याच्याबरोबर पळू शकतो. येस ऑर नो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एससीटी जर वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट वैदिक वापरू शकत नाही. तुम्हाला एससीटी बरोबर वैदिक वापरायचं आहे. अगोदर एससीटी वापरायचं मग वैदिक वापरायचं असं नाहीये. हा तुम्ही जर पूर्वी एससीटी वापरत असाल तर ते तुमच्यासाठी बेटर ऍडव्हान्टेज होऊ शकतं. परंतु तुम्ही रासायनिक शेती करताय तुम्हाला अचानक वैदिक वापरायचंय हो तुम्ही कधी पण सुरू करू शकता. फक्त तुम्हाला एससीटी बरोबर काय घ्यावे लागेल सांगड घालून घ्यावी लागेल. येस. तर चला आपण सुरुवात करूया. दुसरा प्रश्न आहे एससीटी वैदिकचं शेड्यूल कसे आहे त्याच्यासाठी तर आम्ही तुमच्या समोर उभे आहे. पुढे आपण बघूया एससीटी आणि एससीटी वैदिकचे कॉम्बिनेशन कसे असतील. त्यानंतर एससीटी वैदिक म्हणजे काय हे तर आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या ठिकाणी एससीटी वैदिक म्हणजे काय. त्याच्यानंतर एससीटी वैदिकचं शेड्यूल जे आहे ते आपल्याला काय करायचंय कसं बनवू शकतो हे शेतकऱ्यांना आपल्या या ठिकाणी शिकवायचं. आपण पाहिलं पूर्वीचं कॉम्बिनेशन काय होतं बघा. एससीटी प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करताना बेसल डोसच्या बाबतीमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी आमचं पूर्वीचं शेड्यूल काय होतं कृषी अमृत 10 बॅग मायक्रो चार्जर दाणेदार खते शेणखत. बरोबर आहे. आता दाणेदार खते आणि शेणखते काय होणार आहे बंद म्हणजे बाद होणार आहे. तुम्ही घरचं असलं तर पूर्ण कुजलेलं टाकू शकता पण ते घरचं असेल तर आणि तेही पूर्ण कुजलेलं असेल किती कंडिशन आहे या दोन पैकी एक कंडिशन नसेल तर करेक्ट. एससीटी वैदिक शेड्यूल कसं असणार आहे कृषी अमृत मध्ये थोडं आपण कमी करणार आहे 2-3 बॅगा आणि मायक्रो चार्जर तसंच राहील आणि ह्या दोघांना बाद करून त्यांच्या जागेवर रूट चार्जर आणि म्हणजे काही बदल झाला का अपडेट झाले राईट. अशा प्रकारे हे दोन प्रोडक्ट याच्यामध्ये ऍड होणार आहे. तुम्हाला जर हे दोन प्रोडक्ट जर वापरायचे आहेत तर आपण मागे सांगितले कसं वापरायचं. बेसल डोस मध्ये अगोदर 2 बॅगा कृषी अमृत घ्यायचं 100 किलो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपले पाकिटं काय करायचे मिक्स करायचे आणि मिक्स करून तो जो डोस तयार झाला तो तुम्ही तुमच्या मोठ्या डेपो मध्ये विभाग करून काय करायचा वापरून घ्यायचा. एकसारखं वितरण होणं खूप गरजेचं आहे. छोटं पॅकिंग आहे पण धमाका मोठा आहे. फक्त तुम्ही एका झाडाजवळ धमाका करू नका. तुमचा धमाका सगळ्या झाडांवर करा. ठीक आहे. फळबागांसाठी जे प्रोडक्ट वापरायचे मित्रांनो याच्यामध्ये प्रति झाड 2 किलो प्रमाण होतं कृषी अमृतचं ते आपण अर्धा किलो पर्यंत थोडं कमी करू शकतो. ज्यांना करायचं ते कमी करू शकतात. ज्यांना नाही करायचं त्यांनी नाही केलं तरी चालेल. याच्यामध्ये पण आपण फक्त तोच बदल करणार आहे. थोडासा बदल म्हणजे कृषी अमृतचं प्रमाण कमी होऊ शकतं. कमी केलंच पाहिजे असं नाहीये पण खर्च मॅनेज करण्यासाठी तुम्ही कमी करू शकता. लक्षामध्ये दाणेदार खत शेणखत जे आहे ते तुम्हाला बंद करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर वापरायचे. आता थोडा आपण हिशोब करूया. फळबागांसाठी रूट चार्जरचं एक पॅकेटची किंमत 500-550 रुपये आहे. बरोबर आहे. आणि त्याला साधारणतः 6 किलो जर पाकिट घ्यायचं म्हटल्यावर 10 पाकिट लागतील म्हणजे याची किंमत किती झाली 5,000 रुपये. याचे 5,000 5,500 याचे 5,500 किती झाले 11,000 रुपये. 11 तर नाही होते 10,500 रुपये होती. मग 10,500 रुपयाचं तुमचं बजेट दाणेदार खत शेणखताचं नव्हतं का 1 एकरामध्ये
हॅलो, हा होता ना. म्हणजे खर्च वाढलाय का बेसल डोसचा? उलट कमी झाला. म्हणजे शेतकऱ्यांना जर जागेवर लगेच उदाहरण करू शकतो. शेतकरी शेणखतच शेतकरी एका एकराला 20-20-30-30 हजार टाकतात, 10-10, 20-20 हजार टाकतात ना. 2 ट्रॉल्या कमीत कमी 5-5 हजाराच्या, आणि दाणेदार खत कमीत कमी 1-2-4 बॅगा तर राहतात ना, म्हणजे 5 हजाराच्या. तुम्हाला काहीच टाकायचं नाही, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा खर्च बेसल डोस मध्ये बिलकुल वाढत नाही. तर बीची प्रक्रिया करायची आहे ना, तर सॉइल चार्जर बरोबर तुम्हाला इथे हेल्थ चार्जर घ्यायचे. काय घ्यायचंय? आता इथे लिप चार्जर दिलंय कारण मला लॉन्च झालेली म्हणून, परंतु इथे काय घ्यायचंय? हेल्थ चार्जर आणि रूट चार्जर. अशा प्रकारे तुम्हाला याचा वापर करायचा आहे बीज प्रक्रियेसाठी. प्रमाण किती आहे? 100 ग्रॅम, 100 मिली सॉइल चार्जर, हेल्थ चार्जर 20 ग्रॅम, रूट चार्जर 20 ग्रॅम. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बियाणांना कोटिंग करून त्याचा वापर करू शकता. रोग प्रक्रियेसाठी तुम्ही सेम प्रोसिजर फॉलो करायची. सॉइल चार्जर 100 मिली, हेल्थ चार्जर, इथे लीप चार्जर मी वाचतोय लीप हेल्थ चार्जर, कारण हे चेंज करायचं आहे आता. तिथे मी 20 ग्रॅम आहे हेल्थ चार्जर. रूट चार्जर जे आहे ते 20 ग्रॅम आहे. ते पाण्यामध्ये बुडवायचं 2 लिटर पाण्यामध्ये आणि मुळं बुडून घ्यायची. काम संपलं. जमिनीतून पोषण भाजीपाला व फळबागांसाठी. आता हे जमिनीमधून मात्र दोन्हीसाठी कॉमन आहे, पण फवारणीमधून काय आहे? वेगळं. कसं बघा, शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी आपण हे व्यवस्था केलेली आहे. तुम्ही दोन्हीला सारखं शेड्यूल वापरू शकता, परंतु तुमचा खर्च कमी व्हावा म्हणून आपण काय केलेलं आहे? जमिनीतून पोषण देत असताना सॉइल चार्जर पहिल्या डोस मध्ये 2 लिटर आपण दिलं. नंतर आपल्याला काय करायचंय? लागवडीनंतर लिफ चार्जर, हेल्थ चार्जर आणि सॉइल चार्जर. कॅनॉपीसाठी द्यायचंय. फुलकळीसाठी सेटिंग चार्जर, हेल्थ चार्जर, सॉइल चार्जर. फळधारणीसाठी आणि साईजसाठी क्वालिटी चार्जर, हेल्थ चार्जर, सॉइल चार्जर. बघा, हेल्थ चार्जर आणि सॉइल चार्जर कॉमन आहे सगळीकडे, फक्त काय बदललंय? लिफ चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर. साईज नुसार लिफ, क्वालिटी, लिफ, सेटिंग आणि क्वालिटी असा बदल झालेला आहे. याचा वापर आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करायचा. म्हणजे ड्रीप मधून याचा तुम्ही दर आठवड्याला जरी वापर केला तरी चालू शकतो. भाजीपाल्यासाठी आणि फळबागांसाठी दर आठवड्याला करायचा आहे. आता पुढे आपण जर बघितलं, 2 वैदिकचे प्रोडक्ट जर असतील तर 1 लिटर सॉइल चार्जर घ्यायचं आणि 1 प्रोडक्ट असेल तर 2 लिटर. एकरी सोपं एकदम. भाजीपाला पिकांमध्ये एससीटीचे प्रोडक्ट फवारणीतून, एससीटी कडून फवारणीतून आणि वैदिक जमिनीतून, वैदिक जमिनीतून आणि एससीटी फवारणीतून. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं? भाजीपाल्यासाठी बायफर्गेशन करायचं. का बरं? कारण आपल्याला इथे खर्च काय करायचा आहे? मर्यादित. कारण भाजीपाल्याची भूक सुद्धा कशी असते? कमी असते. ठीक आहे. कशा प्रकारे करायची फवारणी? बघा, ही फवारणी सगळ्या एससीटी युजर शेतकऱ्यांना माहिती आहे. क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, वॉटर चार्जर. क्रॉप चार्जर 2 मिली, फ्रूट चार्जर 10 मिली, वॉटर चार्जर 0.1 मिली कॅनॉपीसाठी. फुलकळीसाठी फ्लावर चार्जर 2 मिली, फ्रूट चार्जर 10 मिली आणि वॉटर चार्जर 0.1 मिली. फळधारणीसाठी फ्लावर चार्जर, साईज चार्जर आणि फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जर एकत्र वापरायचं. आणि साईज साठी साईज चार्जर, फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जर यांचे स्प्रे घ्यायचे आहेत. हे कॅनॉपीसाठी, हे फुलकळीसाठी, हे सेटिंगसाठी आणि हे साईज क्वालिटीसाठी. ओके. ह्या गोष्टी याला म्हणायचं ए, बी आणि सी. ए, बी, सी असे हे फवारणी आहे. आता फळबागांसाठी फवारणी करताना काय बदल करायचा आहे? मागच्या फवारण्यास फक्त इथे कंटिन्यू करायचे आहे. फक्त त्याच्यामध्ये लीफ चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर ऍड करायचे. काही बदल आहे का? मागच्याच फवारणी पुढे काही फरक आहे. त्याच्यामध्ये फक्त काय काय ऍड झाले? वैदिकचे प्रोडक्ट स्टेज वाईज काय झाले? ऍड झाले. ओके. म्हणजे इथं कॅनॉपी, इथं फ्लावरिंग, सेटिंग, इथं सेटिंग आणि इथं साईज. ठीक आहे. क्वालिटी. आता भाजीपाला फळबागांसाठी कीड आणि रोग संरक्षण कसं करायचंय? 2च फवारणी. फायटर ग्रुप, क्लीनर ग्रुप. पेस्ट फायटर 3 मिली, डिसीज फायटर 3 मिली, फ्रूट चार्जर 5 मिली, वॉटर चार्जर 0.1 मिली. इथं फंगी क्लीनर 2 ग्रॅम, पेस्ट क्लीनर 3 ग्रॅम, फ्रूट चार्जर 5 मिली, वॉटर चार्जर 0.1 मिली. मित्रांनो, आपल्या पेस्ट क्लीनर मध्ये एक गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरलो. त्याच्यामध्ये ॲटो ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे. म्हणजे ते प्रोडक्ट स्वतःहून काय होतं? ऍब्झॉर्ब होतं, पेनिट्रेट होतं झाडामध्ये. तिथे तुम्हाला वॉटर चार्जरची गरज पडणार नाही. परंतु आपण याच्यामध्ये वॉटर चार्जर या फंगी क्लीनर साठी घेतलेला आहे. कशासाठी घेतलेला आहे? फंगी क्लीनर साठी घेतलेला आहे. लक्षामध्ये तुम्ही जर स्वतंत्र पेस्ट क्लीनर जर फवारलं सेपरेट एकटंच
तरी चालू शकतं, हे लक्षात ठेवा. पोषण व संरक्षणाच्या फवारण्या ह्या आलटून पालटून घ्यायच्या आहे. रोगाचा प्रादुर्भाव जर केमिकलवाल्यांना किंवा इतर शेतकऱ्यांना जाणवत असेल तर डिसीज फायटर 2 लिटर व पेस्ट फायटर 2 लिटर जमिनीमधून द्यावे. जागेवर तुमचा रोग काय होतो, स्टॉप होतो. म्हणजे तो तेल्या जरी असेल किंवा वरती जरी करपा असेल किंवा द्राक्षावरती रोग असेल, तुम्ही हे जमिनीतून देऊ शकता. स्टेजनुसार एससीटी वैदिकची वाढीव फवारणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ज्या शेतकऱ्यांना बघा, ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये समस्या जाणवत आहे त्यांना याच्यामध्ये इमिजिएट रिलीफ मिळणार आहे. कसा रिलीफ मिळणार आहे? भाजीपाला पिकांसाठी तोडणी जर चालू झाली तर जमिनीमधून XYZ ट्रीटमेंट करायची. जमिनीमधून काय करायची? XYZ आणि वरतून ABCD. आता जमिनीमधून XYZ काय आहे? लीफ चार्जर, हेल्थ चार्जर आणि सॉइल चार्जर 1 लिटर, 600 ग्राम 600 ग्राम 1 लिटर. सेटिंग चार्जर 600 ग्राम, हेल्थ चार्जर 600 ग्राम, सॉइल चार्जर 1 लिटर. आणि झेड मध्ये क्वालिटी चार्जर 600 ग्राम, हेल्थ चार्जर 600 ग्राम, सॉइल चार्जर 1 लिटर. एक्स मध्ये लीफ चार्जर आहे, वाय मध्ये सेटिंग चार्जर आहे, झेड मध्ये क्वालिटी चार्जर. कॅनॉपी, फ्लावरिंग आणि क्वालिटी, साईज क्वालिटी, बरोबर आहे. फक्त एक प्रोडक्ट काय झालेलं आहे? चेंज. तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हेच 48 तासाचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. नाही डायरेक्ट पावडर टाकून द्या सोयाबीनमध्ये, हॅलो ऊसामध्ये, बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवायचं आहे. हे 48 तास किमान ठेवायचं आहे आणि 48 तासानंतर पुढच्या 72 तासामध्ये म्हणजे तिथून पुढे 24 तासामध्ये वापरायचं आहे. ठीक आहे. हे दर 5 दिवसाला रिपीट करायचंय फळभाज्यांना. हे कोणासाठी सांगतोय आपण? ज्यांची काय होते तोडणी. उदाहरणार्थ टोमॅटो आहे, वांगे आहे, अजून भेंडी आहे, मिरची आहे, वाटाणा आहे. वाटाण्याचे तुम्ही काकडीचे, दोडक्याचे, कारल्याचे तुम्ही 30-30, 40-40, 50-50 तोडे करू शकता. तुम्ही वर्षभर माल चालू ठेवू शकता. का बरं? आपण काय करतो, एकदा झाड माती चार्ज करून घेतो आणि मग डायरेक्ट डिस्चार्ज होईपर्यंत वाट पाहतो. झाड डिस्चार्ज होईल, झाड माल तोडला की लगेच एक काय गेलं पाहिजे? ऍप्लिकेशन. म्हणजे तुमचं जर दर 5 दिवसाला जर ऍप्लिकेशन गेलं तर तुमचं झाड आणि माती डिस्चार्ज होणार नाही आणि झाड चालत राहील. जसं तुमचं नेट हाऊस मध्ये म्हणजे पॉली हाऊस मध्ये किंवा नेट शेड मध्ये जसं चालतं ते 5-5, 6-6 महिने, तसं तुमचं ओपन मध्ये सुद्धा चालू शकतं जर तुम्ही त्याला हे पोषण दिलं तर. ओके. याच्यामध्ये एक आहे क्रॉप चार्जर, फूड चार्जर आणि वॉटर चार्जर. आणि बी आहे फ्लावर चार्जर. याच्यामध्ये सी आहे साईज चार्जर. हे ABC सगळ्यांना माहिती आहे. हे ABC काय करायची आहे? रिपीट करायची दर 5-5 दिवसाला तोडणी चालू असेल तर, आणि XYZ खालून द्यायचं. आणि इथं काय करायचंय? ह्या दोन्हीपैकी एक फवारणी घ्यायची आलटून पालटून. कशी? दर 15 दिवसाला. पहिल्या 5 फवारण्या 5-5 दिवसाला, म्हणजे ही फवारणी किती दिवसाला येणार? 5-15 दिवसाला. कशी येणार? क्लीनर ग्रुप आणि फायटर ग्रुप. पेस्ट क्लीनर, फंगी क्लीनर आणि फ्रूट चार्जर याप्रमाणे घ्यायचंय. पेस्ट क्लीनर 3 ग्रॅम, फंगी क्लीनर 2 ग्रॅम, फ्रूट चार्जर 10 मिली, वॉटर चार्जर 0.1 मिली. आणि डिसीज फायटर, पेस्ट फायटर 3-3 मिली, फ्रूट चार्जर 10 मिली, वॉटर चार्जर 0.1 मिली. अशा प्रकारे एक तोडणी झाल्यानंतर दर अमावस्या व पौर्णिमेला या फवारण्या घ्यायच्या. का बरं अमावस्या पौर्णिमेला घ्यायच्या? त्याचं कारण बरोबर, अमावस्याला त्यांचं मिलन होतं. अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांचं काय होतं? मिलनाचं सायकल आहे. आणि ते मिलन जर झालं तर त्यांच्यामधून पुढच्या दिवसापासून अंडी घालायला सुरुवात होते. तुम्ही जर याची फवारणी जर अमावस्येच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी केली किंवा अमावस्येच्या पौर्णिमेच्या दिवशी केली तरी पण याचे सुंदर रिझल्ट मिळतात. इतर दिवशी केली तरी रिझल्ट मिळतात, गैरसमज करू नका. इतर कोणत्याही दिवशी करा. तुम्ही मला हे आता अमावस्या गेली आता कशाला पोळा करायचा असं करू नका. जरी अमावस्या होऊन जरी गेली तरी 2 दिवस तुमच्याकडे म्हणजे अपवाद म्हणून करू शकता कधी पण, परंतु अपवादाला नियम बनवू नका. मी तुम्हाला इथे काय सांगितलं की अपवाद येतो, त्या अपवादाला तुम्ही आयुष्याचा नियम बनवू नका. या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे याचं सायकल आहे. तुम्ही पेस्ट क्लीनर, फंगी क्लीनर, डिसीज म्हणजे फायटर ग्रुप आणि क्लीनर ग्रुप याची फवारणी तुम्ही जर दर अमावस्या पौर्णिमेला घेतली किंवा रेग्युलर 15 दिवसाला घेतली, तुम्हाला कुठली भीती ठेवायचं कारण नाहीये. ठीक आहे. SCT व SCT वैदिक याचे प्रोडक्टचं कॉम्बिनेशन आहे पहा. याच्यामध्ये कृषी अमृत, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर हे बेसल डोस मधलं फिक्स कॉम्बिनेशन आहे. क्रॉप चार्जर, लीफ चार्जर एक दुजे केली, बरोबर आहे.
फ्लावर चार्जर, सेटिंग चार्जर. हे इंजिन आहे, हे इंधन आहे. साईल चार्जर, क्वालिटी चार्जर, सॉइल चार्जर, हेल्थ चार्जर आणि फ्रूट चार्जर आणि एनी चार्जर आणि हेल्थ चार्जर. एनी चार्जर एक प्रोडक्ट नाहीये. ते म्हणा सर एनी चार्जर काय नॉनच नाही झालं. एनी चार्जर म्हणजे कोणतंही चार्जर. तर कोणतंही जरी वरचं प्रोडक्ट असेल त्याच्याबरोबर तुम्ही हेल्थ चार्जरचं कॉम्बिनेशन करू शकता. मित्रांनो, हेल्थ चार्जर इज वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट इन अवर कॅटेगरी. अंडरस्टँड. तो आपण हे सगळे कॉम्बिनेशन बघितले कशाचे, जमिनीतून किंवा फवारणीमधूनचे. परंतु हे सगळे पोषणाचे कॉम्बिनेशन्स आहेत. आता आपण संरक्षणाचे कॉम्बिनेशन बघूया. संरक्षणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे 3 ग्रुप. आता याच्यामध्ये तुम्ही रंग लक्षात ठेवा. रंग, हिरवा रंग क्लिनर ग्रुप, हिरवा रंग फायटर ग्रुप. म्हणजे एक काय आहे एससीटी आणि एक काय आहे वैदिक. इथे काय आहे एससीटी, इथे काय आहे वैदिक. लक्षामध्ये एससीटी वैदिक मध्ये कीटकनाशक, एक रोगनाशक. बुरशीनाशक शब्द वापरणं चुकीचं आहे, बरोबर आहे ना, कारण ते डिसीजला लागू नाही होत. एक कीटनाशक, एक रोगनाशक. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, राईट. इकडे आपण पेस्ट क्लिनर घेतलंय, तर इकडे आपण डिसीज फायटर घेतलंय. इकडे आपण फंगी क्लिनर घेतलं, इकडे आपण पेस्ट फायटर घेतलं, एससीटीचं, बरोबर आहे. आता फायटर ग्रुप आणि क्लिनर ग्रुप झाला. आता काय आहे क्लिनर फायटर आणि क्लिनर फायटर. म्हणजे फंगी क्लिनर बरोबर डिसीज फायटर, म्हणजे दोन्ही पण काय आहे रोग. बघा इथं क्लिनर ग्रुप, फायटर ग्रुप, पण इथं मात्र रोगाचा ग्रुप आणि इथं किडीचा ग्रुप. रोगाचा ग्रुप म्हणजे फक्त रोगावर काम करणारे दोन्ही पण एकत्र आणि किडीवर काम करणारे दोन्ही पण एकत्र. तुमच्याकडे जर खूप मोठा अटॅक असेल तर दोन्ही पण एकत्र करू शकता. कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक, कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक, बरोबर आहे. इथे जर पाहिलं लाल रंग, लाल रंगामध्ये क्रॉस केलेले पदार्थ काय पेस्ट फायटर, फंगी क्लिनर. म्हणजे एससीटी वैदिक, एससीटी वैदिक. इथे कसं आहे एससीटी वैदिक, इथे रोग आणि इथं एससीटी इथं वैदिक. कॉम्बिनेशन कळले. प्रोडक्ट 4 आहे, कॉम्बिनेशन 6 आहे. तुम्हाला अजून पोहोचण्याची गरज आहे का? हॅलो, ज्यांना खूप फवारे मारायची सवय ना त्यांच्यासाठी एवढं करायची पडेल. आपल्याकडे शेतकऱ्यांचं लय अवघड आहे. किडी वावरामध्ये कमी, डोक्यात जास्त राहते. रोग वावरामध्ये कमी, डोक्यात जास्त राहतो, झोपून देत नाही संध्याकाळी. त्या शेतकऱ्यांसाठी एवढे कॉम्बिनेशन बनवायची वेळ आहे. तर एवढ्या कॉम्बिनेशनची गरज नुसता फायटर आणि क्लिनर ग्रुप सुद्धा सफिशियंट आहे. म्हणून त्याला आपण हिरवा रंग दिलेला आहे. इथपर्यंत काय जाऊ नका. लक्षामध्ये म्हणजे त्याच्या रेंज, रंगाच्या रेंज प्रमाणे त्याचा काय करायचा आहे वापर करायचा आहे. आपण मित्रांनो संपूर्ण कॉम्बिनेशन बघितले. हे सर्व प्रोडक्टची आपण माहिती बघितली, बरोबर की. हे जमिनीमधले सॉइल ऍप्लिकेशन, नंतर क्रॉप ऍप्लिकेशनचे 3, नंतर हे ऑल पर्पज, नंतर हे प्रोटेक्शन. अशा प्रकारचे संपूर्ण प्रोडक्ट्स आम्ही माहिती बघितली. मित्रांनो एससीटीचे प्रोडक्ट्स आणि वैदिकचे प्रोडक्ट्स यांचं कॉम्बिनेशन आणि परफेक्ट मॅच मेड फॉर ईच अदर. काही प्रश्न आहे तुमचे? आपलं जे सर न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर आपण ते फक्त ड्रिपने देतोय किंवा बेसल डोसने देतोय, पण ते वरून देता येऊ शकतं का, किंवा दिलं तर काय होईल कोणी एखाद्या वेळेस? कसं आहे की आता समजा न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर हे बेसिकली सॉइल ऍप्लिकेशन साठी बनवलेले. जसं आपण सॉइल चार्जर हे आपण कशासाठी वापरतो सॉइल ऍप्लिकेशन साठी, तसं हे जे न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर आहे याचं बेसिक ऍप्लिकेशन हे जमिनीतूनच पाहिजे. का? कारण ते रूट चार्जर हे रूटच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे. तुम्ही ते वरून लिफ्टच्या माध्यमातून देऊन उपयोग आहे का? नाही. परंतु तुम्ही लिफ्ट चार्जर रूटच्या माध्यमातून देऊ शकता. का बरं? कारण शेवटी ते अल्टिमेट गोल काय आहे त्याचं लिफ असेल, परंतु रूटचा अल्टिमेट गोल काय आहे रूट आहे. आता साधी सिंपल गोष्ट आहे की भाकर ही तोंडामध्ये चावली पाहिजे असं का म्हटलं जातं? भाकरच नाही, कुठला जो घास आहे तुम्ही 24 वेळा चावला पाहिजे असं म्हणजे संत म्हणतात आणि डॉक्टर म्हणतात 32 वेळा चावला पाहिजे, बरोबर की नाही? मी म्हणतो कमीत कमी 10-15 वेळा तरी चावला पाहिजे.
15 तरी तेवढी तर कृपा. तुम्हाला माहिती आहे तुमची लाळ जेवढी जास्त मिसळेल तुमच्या घासामध्ये अन्नामध्ये तेवढं तुमचं अन्न चांगल्या प्रकारे पचतं. इन जनरल इन केमिकल फार्मिंग मध्ये तुम्ही तर खूप वेळा चावलं पाहिजे, कारण जेवढी लाळ मिसळेल तेवढं त्याचं डिटॉक्सिफिकेशन होतं. आणि तुम्ही डायरेक्ट जर पोटामध्ये गेलं तर डायरेक्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड ते डायरेक्ट जाऊन टाकायचं काम करतं. रॉ मटेरियल गो आउट. तर रिव्हर्स बाहेर येतं नाही तर खालून फोर्स मध्ये निघून जात. म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की जी यंत्रणा माणसाची आहे तशी झाडाची पण आहे. झाडाला तुम्ही न्यूट्री आणि म्हणजे अन्न कण आहे त्याचे जे काही मिनरल्स आहेत ते चार्ज करून ते आयनी भवनाने आले पाहिजे. तुम्ही डायरेक्ट जर वरून दिले, काही न्यूट्रियन्स मोबाईल असतात, काही न्यूट्रियन्स हे इमोबाईल असतात. मग इमोबाईल न्यूट्रियन्स झाडामध्ये ट्रॅव्हल करत मग त्याच्यामुळे काही फांद्यांना जास्त फळं, काही फांद्यांना कमी फळं, बरोबर आहे. पण तुम्ही जर ते जमिनीमधून दिले तर झायलेमद्वारे ते सर्व झाडांमध्ये एकसारख्या प्रमाणामध्ये काय होतात पोहोचतात. म्हणून ते जमिनीमधून दिलं पाहिजे. अजून आणखी एक असा प्रश्न, आपण एससीटी मध्ये ज्यावेळेस सांगत होतो शेतकऱ्यांना सगळ्या चर्चासत्रामध्ये पण आपण बोललो की आपण वरून फवारण्या पूर्णपणे बंद करणार आहे, त्या आता वैदिक मध्ये पण आपण ठेवलेले आहेत. तर प्रश्न असा आहे की फवारण्या ज्या आहेत त्या देण्याचं कारण काय. झाडाच्या यंत्रणेवर जमिनीमधून अन्न ग्रहण करण्यासाठी मूलद्रव्य उचलण्यासाठी बरीचशी ऊर्जा काय होते खर्च होते. आणि आजच्या धावपळीच्या काळामध्ये आणि अटीतटीच्या युगामध्ये प्रत्येकजण स्पर्धेच्या पाठीमागे प्रत्येकाला क्वालिटी पाहिजे, फास्ट पाहिजे, कमी श्रमात पाहिजे. अशा काळामध्ये तुम्ही जर झाडाची ऊर्जा जर अपटेकवर खर्च करत बसले तर झाडाची ती ऊर्जा तुमच्या उत्पादनामध्ये कन्व्हर्ट करता येणार नाही. मग तुम्हाला ती ऊर्जा जर कन्व्हर्ट करायची असेल तर तुम्हाला जमिनीमधून आणि वरतून दोन्ही बाजूने न्यूट्रिएंट्स दिले पाहिजे, जेणेकरून झाडाची बरीचशी ऊर्जा काय होईल वाचली जाईल आणि त्याचा आपल्या शेतकऱ्याला उत्पादनामध्ये काय घेता येईल फायदा घेता येईल. आपल्याला जर तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा आपण फायदा नक्कीच घेऊ शकतो. ओके, थँक्यू. अजून आपण काय सांगतो एससीटी सोबत आपली वैदिक वापरा, पण आतापर्यंत निम्या प्लॉट पर्यंत साधारणतः डाळिंब आहे 3 महिन्यापर्यंत आता एससीटी वापरत आलोय. पण तिथून ऑन द स्पॉट जे रासायनिक 20% वापरतोय ते बंद करून तिथून पुढे वैदिक वापरू शकतो. 100% तुम्हीच नाही, एससीटी वाल्यांचा तर विषयच नाहीये. जे केमिकल वाले आहेत ते पण एनी टाइम कधीही कोणत्याही स्टेजला स्टार्ट करू शकता. फक्त कंडिशन एकच आहे, तिथून पुढे केमिकल घ्यायचं नाही. कमिटमेंट करावं लागेल. घेतला वसा उतणार नाही, घेतला वसा हा जर कमिटमेंट असेल तर तुम्ही करू शकता बिनधास्त. खूप सारे शेतकऱ्यांचं असं म्हणजे असं म्हणणं असतं की तेले आहे डाळिंबामध्ये आणि द्राक्षामध्ये आहे तर डावण्या, तर डावण्या म्हणलं की शेतकऱ्याची झोपच उडून जाते. मग अशा वेळेस जे केमिकलचे स्प्रे त्यांना जे आपल्याशी वाटतात ते त्याची जागा आपले वैदिकची औषधं घेऊ शकतात का. डावण्याचं नाव डाऊन आहे ना, ते डाऊनच करतं प्रत्येकाला. डाऊन या डाऊन म्हणजे काय डाऊन या, वर ना करा डाऊनच या. तुमची प्रगती होऊ देत नाही तो. हा जो डाऊन आहे याला कंट्रोल जर करायचा असेल तुम्हाला किंवा तेल आहे की नाही, म्हणजे ह्या सगळ्या रोगांचा कंट्रोलसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पोषणाची एवढी स्ट्रॉंग यंत्रणा उभी करतोय की त्याच्यामुळे त्या रोगांना काही बेसच राहणार नाही. पण तुम्ही डिसीज फायटर आणि पेस्ट क्लीनर हे वैदिकची प्रोडक्ट तुम्ही जर रेग्युलर वापरले, फंगी क्लीनर, तर तुम्हाला जसं म्हणतो ना आपण की आपल्याला जशी तलप आहे फवारे मारायची, तशी तलप म्हणून तुम्ही फंगी क्लीनर आणि डिसीज फायटर रेग्युलर वापरू शकता. त्याचा कुठला रेसिड्यू नाहीये, त्यामुळे ते भ्यायचं काही कारण नाहीये. पेस्ट फायटर द्राक्ष शेतकऱ्यांना रेग्युलर ठेवायची काही गरज नाहीये, कारण किडींचा प्रादुर्भाव द्राक्षामध्ये खूप कमी असतो. मग त्यांना सगळ्यात जास्त वापर कशाचा करायचा आहे, फंगी क्लीनर, डिसीज फायटर आणि पेस्ट क्लीनर. पेस्ट क्लीनर हे त्यांना खूप महत्वाचं आहे पोषणासाठी आणि चकाकीसाठी. तर अशा प्रकारे तुम्ही डिसीज फायटर, फंगी क्लीनर यांचा आलटून पालटून दर 8 दिवसाला स्प्रे जर घेतला, त्याला 2-2 दिवसाला सुद्धा स्प्रे मारायची गरज नाही, किती पण पाऊस येते. सर बरेच शेतकऱ्यांचा असा पण क्वेश्चन असतो की आता समजा 3 दिवसापूर्वी रासायनिकची फवारणी घेतली आणि नंतर 4-5 दिवसानंतर मग समजले की वैदिक आले किंवा वापरायचं, तर मग ते रासायनिक फवारणी घेतल्यानंतर वैदिक म्हणजे डिस्टन्स किती असलं पाहिजे अंतर वापरण्यामध्ये, का डायरेक्ट आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी युज केलं तरी पण चालेल.
तुम्ही केमिकलची फवारणी जरी सकाळी घेतली असेल तर तुम्ही संध्याकाळी वैदिकची फवारणी घेऊ शकता. परत प्रश्न तिथेच आहे, तिथून पुढे केमिकल घ्यायचं नाही. ओके, तुम्ही परत जर केमिकल घेतलं तर आमच्याकडे यायचं नाही. पॉईंट क्लिअर? सर आपण सांगतो की वैदिक मध्ये अजिबात केमिकलचा वापर करायचा नाही आपल्याला, तर मग काही शेतकरी जे कांदा पीक आहे किंवा भाजीपाला पीक आहे त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करतात, मग त्यांच्यासाठी काय? जे तणनाशक वापरतात, आता तणनाशकाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना काय सांगू शकतो की तुम्ही जर 2-2, 3-3 वर्ष जर वैदिक वापरायला लागले तर तणनाशकाची गरजच पडणार नाही. नंबर 1. नंबर 2, आता काय करायचं तर तुम्ही सॉइल चार्जर त्याच्यामध्ये कंपल्सरी वापरा. तणनाशकामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास वैदिकला होणार नाही. ओके, सॉइल चार्जर कंपल्सरी तणनाशकामध्ये वापरायचं आणि तेही त्यांच्या फायद्याच आहे ना. मी तणनाशकाबद्दल कोणत्या बोललो? फक्त जे तणनाशक आहे, सर्वनाशक नाही. सर्वनाशक तर वापरायची बिलकुल नाही. जे ग्लायफोसेट वापरतात ते मात्र बिलकुल, आंतरप्रवाही बिलकुल वापरायचं नाही. तुम्ही कांदा, टोमॅटो, मका, सोयाबीन याच्यामध्ये वापरता, इट्स ओके. सर सपोज आपण जर टोमॅटो पीक घेतोय तर समजा त्याची फ्लावरिंग स्टेज आहे किंवा साईज स्टेज आहे तर आपण लगेच तो म्हणजे त्या स्टेज पासून पुढे स्प्रे साठी सुरुवात करू शकतो की आधी बेसल डोस म्हणजे न्यूट्री चार्जरचा वापर करूनच ते स्प्रे स्टार्ट करू? खूप सुंदर प्रश्न आहे मित्रांनो, सगळ्यात सोपा प्रश्न आहे पण उत्तर फार महत्वाचं आहे. समजा तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, केमिकलचा वापर करताय, बरोबर ना, आणि तुम्ही काय सुरुवात केली, वैदिकला सुरुवात केली, तर प्रॉब्लेम काय येणार आहे तुमच्यामध्ये? प्रॉब्लेम काय येणार आहे? पोषणाची का बरं? मिनरल बास्केट नाही किंवा कमतरता आहे कशामध्ये? जमिनीमध्ये पोषण. म्हणजे तुम्ही बेसल डोस दिलेला नाही आणि तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट वैदिक सुरुवात करायची. तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? एकदम सोपी पद्धत आहे. त्यांनी पहिल्यांदा न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर याचं ड्रेंचिंग केलं पाहिजे. आणि जसं आपण एससीटीची सुरुवात कृषी अमृतने करायचो तशी वैदिकची सुरुवात ही न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जरने करायची आहे. अत्यंत महत्वाचे. श्री गणेशा, न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर. मग तुम्ही ते बेसल मध्ये द्या किंवा तुम्ही ते ड्रिंचिंग मधून द्या. पहिली स्टेप तीच. सेकंड स्टेप मग तुम्हाला काय फवारे घ्यायचे, काय वापरायचं, हेल्थ चार्जर वापरायचं, ते दॅट इज नेक्स्ट. सर आता आपले बरेचसे शेतकरी आहेत की त्यांच्या फक्त पाटपाणीने पाणी देण्याची पद्धत आहे. मग आपण जे जमिनीतून ऍप्लिकेशन देतोय की हेल्थ चार्जर आणि आपले जे रेग्युलरचे आहे मग ते त्यांनी कसं द्यायचं? तुम्ही ते ड्रिंचिंग देऊ शकता. सगळ्यांना सर पॉसिबल नाही होणार. स्प्रे वापरायचे. एक पर्याय सर, हा आपण काय करू शकतो, जेव्हा पाटपाणी चालू असतं ना तर पाटपाण्याबरोबर आपण सॉइल चार्जर सोडण्याची एक नवी पद्धत सांगितलेली. त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट सोडू शकतो. त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट सोडू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड आहे. तुम्ही जे पाटपाण्यामध्ये जे काही नळी सोडता त्याच्यामध्ये सॉइल चार्जर सोडता त्याप्रमाणे तुम्ही हे प्रोडक्ट पण देऊ शकता. व्हेरी गुड. सर आपण समजा कांद्यासारखं पिकाला कृषी अमृत मध्ये मिक्स करून फेकून देऊ शकतो का? हो 100%. कांद्यासारखे पिकाला तुम्ही कृषी हो ते पण आहे. पाटपाणी सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म जात नाही, उतारामुळे वाहून जाऊ शकतं. त्याला अजून एक पर्याय, तुम्ही जमिनीवरती दाट स्प्रे पण करू शकता, ड्रिंचिंग करू शकत नसाल तर. दुसरी एक गोष्ट तुम्ही जसं म्हटले तसं कृषी अमृत मध्ये मिक्स करून पण फोकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते वाहून जाणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. अजून म्हणजे पाणी भरल्यानंतर फोकलं पाहिजे. माझं तर असं पाणी भरायच्या अगोदर फोकलं त्याचे काय होणार, वाहून जाणार. ठीक आहे. पाणी ज्यावेळेस आटत येतं का नाही आटत तेव्हा फोकलं पाहिजे. ठीक आहे. अजून सर हेल्थ चार्जर बेसल डोस मध्येच वापरलं का? हेल्थ चार्जर बेसल डोस मध्ये वापरू शकता, परंतु त्याचा रेग्युलर वापर करणं कधी पण चांगलं. झाडाला फ्रेश एनर्जी मिळते. बरोबर आहे ना. जो माणूस फक्त जेवण करतो, नाश्ता करत नाही, त्याच्या ताकदीवरती नक्कीच काय होतो, फरक पडतो. जो माणूस नाश्ता करून जेवण करतो त्याची एनर्जी टिकून राहते. जो माणूस फक्त जेवण करतो त्याची एनर्जी काय होते, लॉस होते. अजून एक प्रश्न आहे, काही शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही मेटलचं भांड वापरायचं नाही, तुम्ही प्लास्टिक वापरायचं किंवा मडकं वापरायचं. तर मडकं का वापरायचं आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मडक्याचा जो वापर आहे आपल्या पूर्व काळापासून भांडे म्हणून आलेले, राईट.
त्याच्यामुळे मडकं वापरायचं आहे. तुम्ही मडकं जर वापरलं तर जमिनीमध्ये त्याचा पृथ्वीचा संस्कार त्याच्यावर होतो, त्याच्यामुळे त्याचा वापर करायचा आहे. आता मुद्दा असा येतो की हे वापरत असताना जर तुमचा धातूचा संपर्क आला, तुमचे सगळे फवारण्याची मशिनरी कशाचे बनलेले आहे? मेटलच्या. म्हणजे तुमची टाकी असेल त्या फवारणीची मशीनची, पंपाची, किंवा त्याचा नोझल असेल, नळी असेल, हे सर्व कशाचं बनलेलं आहे? धातूचं. मग त्याच्यातून ज्यावेळेस ते पास होईल त्यावेळेस त्याच्यावर काही परिणाम होईल का, हा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? हा एक शेतकऱ्याने मला प्रश्न विचारला होता मीटिंग मध्ये, त्याच्यावरती सगळ्यात सोपं उत्तर आहे. ज्यावेळेस तुम्ही भिजत घालता त्यावेळेस ते कॉन्सन्ट्रेट असतं, नंबर 1. नंबर 2, त्याचा काही तास संपर्क असतो, 48 ते 72 तास. पण ज्यावेळेस तुम्ही ते स्प्रे करता त्यावेळेस त्याचा संबंध जो आहे त्या मेटलशी, त्या पाण्याचा संबंध काही सेकंदासाठी येतो, मिनिटं पण नाही. तेवढ्या वेगाने ते पुढे पळत असतं ना, प्रत्येक वेळेस नवीन पाणी संपर्कात येतं आणि ते डायल्यूट असतं. लक्षात ठेवा, तिथे ते डायल्यूट असतं, नंतर दुसरं ते कमी वेळेस संपर्कात येतं. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचा कुठल्याही प्रकारची ऍक्शन त्याच्यावर होणार नाही. आलं लक्षामध्ये? द्राक्ष शेतकरी सगळे आता नवीन अपडेटेड ESS मशीन वापरतायत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? नाही होणार. कुठल्याही मेटलच्या मशीनचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण त्याचा संपर्क त्याच्याशी कमी वेळासाठी येतो. सगळ्या पंपांचे जे ड्रम असतात ते सगळे प्लास्टिकचे असतात, काही प्रॉब्लेम ESS मध्ये सर आपण ते इलेक्ट्रिक चार्ज करून हे करतो नाही. ते तर उलट सगळ्यात पॉवरफुल आहे. आपलं वैदिकचे प्रोडक्ट हे ऑलरेडी चार्जड आहे, ऑलरेडी काय आहे, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मशीन मध्ये त्याला ते चार्ज देतं ते स्वतः, पण आपले वैदिकचे प्रोडक्ट ऑलरेडी चार्ज आहे. आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच फवारणी करणार आहे सगळ्या. डू यू अंडरस्टँड? येस. त्याच्यामुळे आपल्या फवारण्या खूप, तुम्ही बघा, तुम्ही वैदिकची फवारणी करा आणि दुसरी कुठली फवारणी करा केमिकलची, दोन्ही मध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसणार. सगळे शेतकरी काय सांगतात, डिसीज फवारल्यानंतर ना तेज येते एकदम, कारण ते 100% ऍब्झॉर्ब होतं, ते ओढून घेतं झाड. त्याला तुमच्या आवडीचं जर भाजी केली घरी, तुम्हाला कळलं इथं की तुमची सगळ्यात फेवरेट डिश घरी बनवलेली आहे, तर तुमच्या तोंडामध्ये इथंच पाणी येतं, हो की नाही? आणि तुमच्या घरी जर आवडती डिश केली असं जर कळलं तर घरी फोन करून काय सांगता, मम्मी मला भूक नाही आज, मी बाहेरून जेवण करून येणार आहे, म्हणतो नाही आपण असं. तसं झाडाचं पण आहे. झाडाला ज्यावेळेस ते अन्न हवं असतं, झाड काय करतं, त्याला ओढून घेतं, त्याला स्वीकारतं प्रेमाने. ज्याला त्यावेळेस नको असतं त्यावेळेस त्याला ते बळच आपटेक करून द्यावं लागतं. लोक म्हणतात आमचं खतं आपटेक होती नाही, आणि तू देतोस त्याच्यामध्ये काय देतो, काय देतो त्याला, केमिकल. ते का झाडाचं अन्न नाही, ते कसं काय उचलेल, तुला बळच लोटावं लागतं वरती. आलं लक्षामध्ये? शेवटी ते उपाशी राहतं बिचारा उडीत. तुम्ही पंक्तीमध्ये बसलेला असता, बघा बरं का, तुम्हाला म्हणजे बुंदी नको हवी असते, परंतु त्याच्याकडे फक्त बुंदी शिल्लक राहते. अशा वेळेस तुम्ही काय करता, तसं झाड सुद्धा नाविलाजाने खत उचलतं. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्ही निसर्गाला जर झाडांना चांगलं अन्न दिलं, तुम्ही नैसर्गिक अन्न दिलं, तर झाड नैसर्गिक प्रमाणे काय करणार आहे, उचलणार आहे आणि मजबूत होणार आहे. आणि त्याला जर ते जर स्ट्रॉंग झालं तर ते बिलकुल केमिकल उचलणार नाही. त्याला हे पण कळेल, सेन्स येईल त्याला, मी कुठलं खत उचललं पाहिजे, कुठलं नाही उचललं पाहिजे, कोणाला येस म्हणलं पाहिजे, कोणाला नो म्हटलं पाहिजे. येस और नो? यस. ओके सर, डाळिंबाचं जे आपलं पीक आहे त्याच्यात जर सपोज जर म्हणजे ताण काळात पाऊस पडला, जर बागेला ताण नाही बसला, तर बागेला ताण बसण्यासाठी काय करावं? हेल्थ चार्जर, क्वालिटी चार्जर, खूप चांगला प्रश्न आहे. हेल्थ चार्जर आणि क्वालिटी चार्जर हे तुम्हाला ताण बसण्यासाठी काय करणार आहे, मदत करणार. बघा, तुम्हाला मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो. घरच्या डाळिंब बागेला फुल पावसामध्ये पानगळ होते, फुल पावसामध्ये. कशी काय? कारण तिची जे पानं आहे तिचं एकदा लाईफ संपलं की मॅच्युअर होतात ती, आणि मॅच्युअर झाल्यानंतर ती काय होतात, गळून जातात. मॅच्युअर झाल्यावर काय होतात, तुम्ही जर कॉलेजमध्ये गेले, 5 वर्ष कॉलेज केलं, 5व्या वर्षी पास झाले, तर कॉलेज तुम्हाला ठेवतं का? नाही, मला राहायचं 1 वर्ष. कॉलेज काय म्हणतं, अरे बाबा तू संपला, तुझं जा तू, आहे की नाही, मला इथंच राहायचंय, मला फार आवडतं कॉलेज. हा, मग तू काय प्राध्यापक आहे बाबा, इकडे बोर्ड नको करू. कसले तुमच्या, म्हणजे तुम्ही तिला मॅच्युअर झाले की तिला तुम्ही काय होता, डिस्चार्ज होता. काय होता, डिस्चार्ज. अगदी तसंच आहे झाडाचं पान मॅच्युअर झालं की ते डिस्चार्ज होतं, राईट. तुम्हाला जर ताण तिचा निर्माण करायचा असेल, तुम्ही त्याला मॅच्युअर करा आणि ताण द्या, ते ऑटोमॅटिक डिस्चार्ज होईल.
सर याचप्रमाणे आता शेंडे थांबवण्यासाठी आणि ताण बसण्यासाठी आपण ज्या सेम फवारणी देतोय सेम फवारणी सेम करायची. सेम सेम. आणि जमिनीतून तुम्हाला काय करायचंय, न्यूट्री चार्जर वाढवायचं. जमिनीतून काय वाढवायचं, न्यूट्री चार्जर. ओके, प्रमाण थोडं वाढवायचं त्याचं. आता आपण डाळिंबामध्ये इथे फोनची फवारणी घेतल्याशिवाय आपला सीझन चालू होत नाही. मग एवढं सगळं करताना सुद्धा तिची घेण्याची गरज आहे. तुमचं जर सायकल पूर्ण झालं, बघा झाडाचं सायकल असतं, फ्लावरिंग सायकल, बरोबर आहे ना. बघा मनुष्य प्राण्याचं सायकल आहे की नाही, सर्वांचं, स्त्रियांचं असो पुरुषांचं पण सायकल असतं, फक्त ते लक्षात येत नाही, फिजिकली लक्षात येत नाही. पण पुरुष सुद्धा महिन्यातून 3-4 दिवस चिडचिड करतात. म्हणजे इट्स अ नॅचरल, डोंट टेक इट ॲट अ जोक. म्हणजे त्यांना कळत नाही की आपण चिडचिड का करतोय ते, पण त्याचं काय असतं, मंथली सायकलच असतं ते. तसं प्रत्येक पिकाचं पण एक सायकल असतं. त्याला त्याच्या सायकलमध्ये ज्यावेळेस ते येतं त्यावेळेसच त्याला फ्लावरिंग येते. तुम्ही किती जीव काढा, बरोबर. लोकांचे बाहेर खेळ जातात ना, ते हेच काम. मग तुम्ही ते सायकल जर बघा, तुम्ही मोटरसायकलला जर किक मारली तर त्या पिस्टनचे सायकल जर पूर्ण झाली तरच ती स्टार्ट होते, नाही तर ती परत बंद पडते, गुरगुर बरोबर आहे की नाही. तसं सायकल फार महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस तो मोशन निर्माण करता त्याला मोमेंटम असं म्हणतात. त्या झाडामध्ये तुम्हाला ज्यावेळेस त्याची पानगळ करायची, जर त्याला जर कम्प्लीट जर सायकल तुमची सगळी पानं एकाच वेळेस आलेली असतील तर ती एकाच वेळेस मॅच्युअर झालेली असतील तर तुमची पानगळ नॅचरल होणार. जशी कुठे होते, हिमाचल प्रदेशमध्ये होते. पण आपल्याकडे नॅचरल पानगळ लोक म्हणजे ती वेळच येऊ देत नाही. दुसरी गोष्ट, मधून मधून ते झाडाला एवढा डिस्टर्ब करत राहतात की त्याची सायकल पूर्ण होत, काही पानांची सायकल पूर्ण होते, काही पानांची होत नाही, मधीच पानं पिवळे पडतात निम्मे. मग शेतकरी आपल्याला प्रश्न विचारतात, सर याला काय झालं, काही नाही झालं, त्याची सायकल पूर्ण झाली, ते गळालं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नॅचरल पानगळ सुद्धा करू शकता आणि हे पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला शक्य आहे. कारण मी माझ्या घरच्या बागेची होताना बघतोय ना, म्हणून. अच्छा सर, जी द्राक्ष असतात जी पोंग्या अवस्थेमध्ये येतात छाटणीनंतर, तेव्हा ती एकदम सेन्सिटिव्ह अवस्था असते, बरोबर आहे. तर त्या टायमाला समजा पाऊस वगैरे असेल तर तेव्हा काय नियोजन केलं पाहिजे? तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, आमच्या गावाकडे भूषण, आमच्या गावाकडे मी माझ्या डोळ्याने बघितलेले, एक स्त्री, गरोदर स्त्री 9 महिने पूर्ण झालेले होते, दररोज शेतामध्ये जायची आणि एक दिवस तिकडून येताना पाठीमध्ये बाळ घेऊन आली. हॅलो, काय म्हणतो मी, बाळ घेऊन आली. बाळ, लोक पाठीमध्ये बाळ हे घेऊन येतात, सगळं गोथुलं बिथुलं ते जेवणाचं बिवणाचं, ती बाळ घेऊन आली लिटरली. तुम्ही जर ह्या नवीन पिढीला जर सांगितलं ते का तुम्ही काय थापा मारते तुम्ही, आहे की नाही. आम्ही ऐकतो म्हणजे तुम्ही काहीही सांगले, पण इट्स अ फॅक्ट. कसं काय शक्य आहे? इथे तर तुम्ही त्या प्रसूतीगृहामध्ये, दवाखान्यामध्ये, तिथे जे बाळ जन्माला येतो तिथे किती सिक्युरिटी, किती हायजीन, किती काळजी घेतात, तरी त्याला काळवी होतीच. खरे खोटे? हा मित्रांनो, आदिवासी भागामध्ये कोणाला काळवी होत नाही. का बरं? होतही असेल परंतु फार रेअरली, बरोबर आहे. परंतु इन जनरल त्यांची प्रतिकार शक्ती प्रचंड हाय असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वैदिक वापरणार आहे, एवढ्या वर्षी तुमचा प्रश्न मला समजू शकतो, तुम्ही एवढ्या वर्षी डिसीज फायटरचा वापर करा, फंगी क्लिनरचा वापर करा, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये पेस्ट फायटर उडद्यासाठी खूप सुंदर आहे, तुम्ही त्याच्याबरोबर पेस्ट क्लिनर पण वापरा आणि नंतर डिसीज फायटर आणि फंगी क्लिनर कंटिन्यू चालू ठेवा. तुम्हाला कुठल्याही सेन्सिटिव्हचा अवस्थेचा प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाच नाही येणार, बरोबर आहे. प्रोटेक्शन आपल्याकडे आहे. पुढच्या वर्षापासून ते झाडच सेन्सिटिव्ह नाही राहणार, टेन्शनच नाही घ्यायचं. ओके.